नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 29.2 सोडवणार आहोत. सोडूया. खूप सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. येथे आपल्याला a ची किंमत दिलेली आहे, b ची किंमत दिलेली आहे, c ची पण किंमत दिलेली आहे. त्यावरून याची किंमत काय असेल हे काढायचं आपल्याला. पहा, a ची किंमत काय दिलेली आहे? a = 13b - 15. b ची किंमत काय आहे? 3c + 4. आणि c ची किंमत काय आहे पहा? -1. आपल्याला येथे c ची किंमत दिलेली आहे, त्यावरून ह्या b ची किंमत काढता येईल, कारण c ची किंमत दिलेली आहे 3. c ची किंमत -1 आहे, म्हणजे 3 × -1. c च्या ऐवजी आपण -1 पुट केलेला आहे. हा +4 -3 आणि +4 हे काय होतील? -3 आणि +4 1. b ची किंमत किती येणार आहे? 1 येणार आहे. c ची माहीत झाली, b ची माहीत झाली. आता b ची माहीत आहे, त्यामुळे a ची काढता येईल आता, कारण आता b ची किंमत माहीत झालेली आहे आपल्याला. 13, b ची किंमत 1 आलेली आहे, हे मायनस आणि 15. ही b ची किंमत आपण येथे पुट केलेली आहे. हे काय होतील? 13 - 15. बरोबर आहे. 15तून 13 गेले म्हणजे काय राहतील? 2. चिन्ह कोणतं येईल? मायनस साईन. पहा, a ची किंमत माहीत झाली आपल्याला, -2 आहे, b ची किंमत 1 आहे आणि c ची किंमत -1 आहे. आता तिन्ही किंमती माहीत आहेत, मग ही किंमत काढता येईल आपल्याला. a -3b आणि -5c आहे. पहा, a ची किंमत -2 आहे, मायनस हे 3, b ची किंमत 1 आलेली आहे, गुणिले 1, येथे कंस करतो म्हणजे गुणिले 1, 3 × 1 आणि -5. c ची किंमत काय पुट करायची आपल्याला? -1. पहा, आता हे सोडवता येईल. -2 -3 × 1 म्हणजे -3च होतील. हे पहा, येथे मायनस आहे, येथे मायनस आहे, दोघांचा गुणाकार आहे, मायनस मायनस प्लस होतील आणि 5 × 1 म्हणजे 5. येथे जर चुकलं तर उत्तर चुकेल. पहा, -5 होतील हे, आणि हे +5. -5 + 5 म्हणजे काय? 0. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, दुसरा प्रश्न. y हा x च्या दुप्पट आहे. पहा, y हा x च्या दुप्पट आहे, म्हणजे y ची किंमत किती आहे? 2x. y हा x च्या डबल आहे, बरोबर आहे. आणि z च्या तिप्पट आहे, म्हणजे y हा z च्या किती आहे? तिप्पट आहे, म्हणजे 3z होणार आहे. x च्या डबल आहे, z च्या ट्रिपल आहे. आणि z ची किंमत दिलेली आहे आपल्याला. z ची किंमत किती आहे? 2 आहे. तर याची किंमत काढायची आपल्याला. पहा, आता z ची किंमत दिलेली आहे, मग आपण z ची किंमत जर y मध्ये पुट केली तर y ची काढता येईल, बरोबर आहे. मग y ची किंमत काय होणार आहे? पहा, ही z ची किंमत आपल्याला प्रथम 2 दिलेली आहे, यावरून y ची किंमत काढता येईल. y म्हणजे काय? 3z, म्हणजे 3 × z ची किंमत 2, म्हणजे y ची किंमत किती येणार आहे? 6 येणार आहे, बरोबर आहे. आता y ची काढली आपण, x ची किंमत काढण्यासाठी ही y ची किंमत येथे पुट करू आपण, म्हणजे x ची किंमत काय निघणार आहे? पहा, y बरोबर 2x दिलेलं आहे आपल्याला, y बरोबर 2x. y ची किंमत आपली 6 आलेली आहे, म्हणजे 2x. यावर x ची किंमत काय येणार आहे आपली? 6/2, म्हणजे किती येतील? 3. म्हणजे x ची किंमत काय होणार आहे? पहा, x बरोबर काय होणार आहे? y/2. y/2. y ची किंमत 6 आलेली आहे, 6/2 म्हणजे काय होईल? 3 येईल. आता z ची माहीत आहे, y ची माहीत आहे आणि x ची पण किंमत माहीत आहे. मग आता हे सोडवता येईल आपल्याला, फक्त किमती पुट करायच्या. +z आणि ब्रॅकेटचा घन आहे, बरोबर आहे. 2, x ची किंमत 3 आलेली आहे, म्हणजे गुणिले 3, मायनस y ची किंमत 6 आहे, प्लस आणि z ची किंमत 2 आहे, आणि पूर्ण घन करायचं आपल्याला. पहा, 3 × 2 हा गुणाकार प्रथम करून घेऊ आपण. 6 होतील, हे -6 आणि हे +2 आणि घन. पहा, +6 आहेत, -6 आहेत, कॅन्सल होतील, म्हणजे याची किंमत 0 येणार आहे. कंसामध्ये काय राहील? फक्त 2 राहतील, आणि 2चा घन करायचा आहे. 2चा घन किती? म्हणजे 2 × 2 × 2 म्हणजे 8, बरोबर आहे. 2चा घन 8 असतो, किंवा 2 × 2 × 2 म्हणजे काय? 8. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. पहा, नेक्स्ट, तिसरा प्रश्न.
पी या संख्येला 9ने गुणले असता येणारा गुणाकार हा पीच्या गुणाकार व्यस्ता एवढा आहे. पहा आपल्याला काय दिलेलं आहे, पी या संख्येला 9ने गुणले असता पीला आपण 9ने गुणाकार करू. येणारा गुणाकार म्हणजे हे उत्तर किती असणार आहे, पीच्या गुणाकार व्यस्ता एवढा आहे. पीचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय येईल, 1/p. कारण पीचा गुणाकार व्यस्त किती येणार आहे, 1/p. पी या संख्येचा जर गुणाकार व्यस्त काढायचा तर आपण काय करतो, छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 कन्सिडर करतो आणि अंशाला छेद करतो आणि छेदाला अंश करतो. याप्रमाणे गुणाकार व्यस्त पीचा काय येणार आहे, 1/p. तर पीची किंमत किती हे काढायचं आपल्याला. ह्या पीची किंमत किती असेल, पहा हे पी आपण या साईडला पास केले तर काय होईल, पी गुणिले म्हणजे पी येतील, येथे छेदामध्ये आहेत इकडे गुणाकारामध्ये येतील आणि हे काय होतील, पी गुणिले 9 बरोबर येथे 1 राहील. बरोबर आहे. आता हे काय म्हणजे पी गुणिले 9 म्हणजे काय, 9p आहेत म्हणजे पी गुणिले 9p बरोबर 1. 9pचा वर्ग होणार आहे हा गुणाकार, 9pचा वर्ग बरोबर आहे, 9p² इक्वल टू 1. मग आपल्याला पीची किंमत काढायची, त्यामुळे आपण काय करू, ह्या 9ला इकडे पास करू म्हणजे काय होईल, p² इक्वल टू 1/9 बरोबर आहे. हे 9 इकडे भागाकारामध्ये आले. आपल्याला पीची किंमत पाहिजे, येथे वर्ग आहे म्हणून आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. जर आपण वर्गमूळ घेतलं तर p² वर्गमूळ पीचे येणार आहे, परंतु याचं वर्गमूळ काय होईल, अंशाचं वर्गमूळ घ्यावं लागेल आणि छेदाचं वर्गमूळ. 1चं वर्गमूळ 1च आहे आणि 9चं वर्गमूळ 3 आहे म्हणजे पीची किंमत किती येणार आहे, 1/3. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट चौथा प्रश्न, येथे एक्सची किंमत दिलेली आहे, वायची दिलेली आहे आणि झेडची पण दिलेली आहे. त्यावरून ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. एक्स प्लस वाय मायनस झेड, एक्स प्लस वाय मायनस झेड आणि स्क्वेअर आहे, ही व्हॅल्यू काढायची. पहा एक्सची व्हॅल्यू 1 आहे, पुट करू आपण. वायची व्हॅल्यू 2 आहे +2 आणि झेडची व्हॅल्यू पहा, येथे झेडची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे परंतु येथे आपला पहिलाच मायनस आहे म्हणजे हा पहिला मायनस तर जसा तसा राहणारच आहे, परंतु झेडची व्हॅल्यू पुट करताना येथे आपल्याला छोटा कंस घ्यावा लागेल म्हणजे -3 बरोबर आहे. हा पहिलाच मायनस आणि हा किमतीचा -3 आहे आणि याचा पूर्ण आपल्याला वर्ग घ्यायचा आहे. पहा हे काय होईल आता, 1 हे +2 मायनस गुणिले मायनस म्हणजे हे प्लस होतील आणि हे 3 आणि कंसाचा वर्ग. पहा हे काय होतील म्हणजे 6चा वर्ग होणार आहे बरोबर आहे. ही पूर्ण बेरीज 6 येईल आणि त्याचा वर्ग, 6चा वर्ग म्हणजे 6 गुणिले 6 किती येणार आहे, 36 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पाचवा प्रश्न, p - q + r या राशी बरोबर नसणारी पाहिजे आपल्याला. नसणारी राशी पुढीलपैकी कोणती. पहा येथे p प्लसमध्ये आहे बरोबर आहे, p प्लसमध्ये आहे, q कसा आहे मायनसमध्ये आहे आणि r कसा आहे प्लसमध्ये आहे म्हणजे pची व्हॅल्यू येथे प्लस आहे, qची मायनस आहे आणि rची प्लस आहे. पहा म्हणजे ही राशी आणि ही राशी समान होईल का, p प्लस आहे येथे पण r मायनस आहे. पहा येथे प्लस पाहिजे आपल्याला परंतु येथे r मायनस आहे म्हणजे ही आणि ही राशी समान नाहीत, दोघांची किंमत एक येणार नाही आहे. r येथे प्लस आहे, प्लस पाहिजे आपल्याला, q मायनस आहे बरोबर आहे, p पण प्लस म्हणजे ही राशी आणि ही राशी समान आहेत. q मायनस आहे बरोबर आहे, p प्लस आहे आणि r प्लस आहे बरोबर आहे. हे पण p प्लस r प्लस p प्लस r प्लस आणि q मायनस म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे या राशीबरोबर ह्या तिन्ही पण राशी सारख्या आहेत, फक्त ही राशी वेगळी आहे कारण यामध्ये r निगेटिव्ह दिलेला आहे, आपला r पॉझिटिव्ह आहे. म्हणजे नसणारी ओळखायची होती आपल्याला, ह्या तिन्ही पण असणारे आहेत. नसणारा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा एची किंमत दिलेली आहे, बीची दिलेली आहे आणि सीची पण दिलेली आहे. सर्व किमती आपल्याला एमच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. तर ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर 4a + 3b आणि -7c ही किंमत काढायची. तर आपण काय करू, किमती पुट करू. 4 एची किंमत m आहे प्लस 3 बीची किंमत m - 4 आहे म्हणजे m - 4
आणि सी -7, सीची किंमत m+2 आहे. हा 7 मायनसमध्ये आणि गुणिले सी आहे म्हणून गुणिले येथे कंस केलेला आहे आपण. 4m ह्या 3ने गुणाकार करू ह्या ब्रॅकेटला म्हणजे काय होतील 3m होतील आणि -12 होतील. बरोबर आहे. -12 -7m -14 होतील. 4m आणि 3m काय होतील 7m होतील. हे -7m हे -12 आहेत, हे -14 आहेत. पूर्ण यांची हे प्लसमध्ये आहेत, हे मायनसमध्ये आहेत म्हणजे +7m -7m कॅन्सल. तर काय राहील -12 आणि -14 दोघांची बेरीज घ्यायची आपल्याला. चिन्ह कोणतं द्यायचं मायनसचं. दोघांची बेरीज 26 येणार आहे आणि चिन्ह मायनस. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो हा. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.